बदलापूर घटनेचा परभणी महिला काँग्रेसकडून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले। परभणी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज निषेध मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी शहरातील महिला काँग्रेस अंतर्गत माननीय अलका लांबाजी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालाख यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत हा मोर्चा काढण्यात आला। बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्र हादरला। महिलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण झाली। महिलांवर वाढते अत्याचार यासाठी राज्य सरकार अपयशी झाली आहे। पैशाची भीक नको, सुरक्षा हवी अशी घोषणा देत महिला काँग्रेस परभणीच्या शहर जिल्हा अध्यक्ष पठाण दुर्राणी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात 23 ऑगस्ट रोजी हा निषेध आंदोलन करण्यात आले। बदलापूर, कलकत्ता व कोल्हापूर येथील घटनेचा यावेळी निषेध आंदोलकांनी केला। या तिन्ही घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली। आंदोलनादरम्यान आंदोलक कार्यकर्त्यांनी झोपलेल्या सरकार जागे व्हा अशा घोषणा दिल्या। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे, पण सध्या खऱ्या अर्थाने लाडकी बहीण सुरक्षा ही योजना आणण्याची गरज आहे असेही आंदोलक म्हणू लागले। बदलापूर येथे घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात आम्ही सरकारच्या महिला विरोधी धोरणांचा निषेध करत असल्याच्या भावना यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी व्यक्त केल्या। खाली